वडापाव म्हटलं तर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. पोटभरीचा हा पदार्थ सगळेजण आवडीने खातात. सगळ्यांना आपलंसं करणारा हा गरमागरम गाडीवरचा वडापाव आणि त्याच्यावरची चटणी ही ती सिक्रेट रेसिपी ही मी तुमच्याबरोबर सगळी शेअर करणार आहे. त्याचबरोबर हे वडे अजिबात तेलकट होऊ नये किंवा वरून कुरकुरीत असे तयार कसे करायचे हे आपण आज बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते. कधीही आपल्याला खावंसं वाटणारा गरमागरम असा गाडीवरचा बटाटे वडे आपल्याला करायचे आहेत. तर मी 4 असे बटाटे स्वच्छ धुवून कुकरला 3-4 शिट्ट्या करणार आहे. जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, नाहीतर बटाटे गाळ होतात. तर त्याच्यानंतर बटाट्यातल्या आतमधलं सारण असतं ते करायला घेऊया. तर मी इथे 5 ते 6 मिरच्या अशा घेतल्या आहेत आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. जास्त बारीक केलेलं नाही आहे, थोडंसं जाडसरच आपल्याला ते ठेवायचं आहे. आता आपण पीठ भिजवून घेऊया. तर मी 1 वाटी बेसन म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि 1.5 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर तुम्ही तांदळाचं पीठ नक्की टाका, त्याच्यामुळे वड्यावरती जे आवरण असते ते कुरकुरीत होण्यास मदत होते. तांदळाचं पीठ 1 चमचा का होईना किंवा 2 चमचे तुम्ही टाका. त्याच्यानंतर थोडंसं किंचित हळद टाकायची. हळद जास्त टाकायची नाही, त्याच्यामुळे कलर चेंज होतो. तर किंचित हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण मिश्रण सगळं काही हलवून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला जास्त जाड ठेवायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ छान आपण मिश्रण एकजीव करूया. तर हे बघा, असं छान आपलं बॅटर झालं पाहिजे. जास्त पातळसुद्धा नाही करायचं आहे. तर असं मी तुम्हाला दाखवते तसं आपलं पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. आणि आपण जे बटाटे उकडले आहेत त्याचं मी साल काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आता हे बटाटे आपण हातानेच कुस्करायचे आहे. बटाटे खिसणीने खिसायचे नाही आहेत, त्याने फार लगदा होतो. तर हातानेच असं चुरून घ्यायचे आहे. तर आपले बटाटे छान शिजलेले आहेत आणि गाळ झालेले नाही आहेत. तर छान ते व्यवस्थित असे चुरले जातात आहे. तर थोडेफार असे छोटे तुकडे राहिले तरी हरकत नाही, भाजी करताना ते मिक्स होऊन जाईल. तर आता आपण त्याच्या आतमधली भाजी करायला घेऊया. तर पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आणि तेल छान कडकडीत गरम झाल्यावर फोडणीमध्ये मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी तडतडली की त्याच्यात जिरे टाकून मी घेतले आहेत आणि थोडीशी उडदाची डाळ टाकली आहे. उडदाची डाळ तुम्ही नक्की टाका, त्याच्यामुळे छान असं क्रंची येते आपल्याला खाताना. तर असं छान तांबूस रंगावर ते परतून घेऊया. नंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आहे, हिंग टाकलेलं आहे आणि त्याच्यात मिरचीची पेस्टसुद्धा वाटलेली आपण ती टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकून छान मी परतून घेते. तर गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर हे बटाटा चुरून घेतलेला तो पॅनमध्ये आपण टाकून घेऊया. तर छान असं आपण गॅस बंद करूनच बटाटा आता मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा छान असं मिश्रण एकजीव करून घेऊया. तर लक्षात ठेवा, गॅस बंद केलेला आहे मी आणि आता आपण 2 मिनटं छान परतून घेऊया, म्हणजे हे सगळं एकजीव होईल. तर गॅस बंद करूनच आपल्याला मिश्रण मिक्स करायचं आहे. छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आपण टाकून घेऊया. तर लिंबू नसेल तर काही हरकत नाही आहे, पण लिंबू टाकल्यामुळे छान चव लागते आणि आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता, आता आपल्याला पाहिजे अशी बटाटा वड्यामधली जी भाजी असते ती सेम तशीच झालेली आहे. तर आता आपण हे बाजूला थंड करायला ठेवूया आणि त्याचे आता थंड झाल्यावर गोळे करायचे आहेत. तर तुम्हाला वड्याची साईज कमी जास्त असं ठेवू शकता तुम्ही, त्याप्रमाणे तुम्ही गोळे करून घ्या. तर आता मी सगळे गोळे करून घेते. वडे असे तुम्ही चपटेसुद्धा करू शकता.
तर बघू शकता तुम्ही असे आपले अगदी छान असे वडेचे आकार एकसारखेच दिसत आहेत आणि खूप सुरेख दिसतात आहे. तर आणि एकीकडे मी आता तेल गरम करायला ठेवलं आहे. तर छान कडकडीत तेल गरम झालेलं आहे. आता आपण जे पीठ भिजवलेलं आहे त्याच्यात मी थोडंसं किंचित सोडा टाकून घेत आहे. तर तुम्ही सोडा नाही टाकला तरी चालेल, पण मी थोडंसं सोडा टाकलेला आहे आणि छान एका दिशेने फेटून घेतला आहे. तर त्याच्यानंतर मी आपल्याला वड्याच्यासाठी वडा म्हटलं तर त्याच्याबरोबर मिरच्या ह्या तळलेल्या हव्याच. त्याच्यामुळे मी ह्या कमी तिखटवाल्या अशा मिरच्या घेते आणि त्याच्या आतमध्ये असं मीठ लावून ह्या 2 मिरच्या मिरची भजीसाठी मी ठेवलेला आहे. तर नंतर मी मिरची भजीसुद्धा करणार आहे. तर आता आपल्याला हे वडे तळायचे आहे. तर वडे तळण्याची ट्रिक तुम्हाला मी इथे सांगते. तर वडे असे चण्याच्या पिठामध्ये आपण टाकून घ्यायचे आहे आणि चमच्यावर हे वडे घ्यायचे आहे आणि बघू शकता तुम्ही हे बघा त्याच्यावरती तुम्ही पीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग चमच्याने तो वडा तेलात सोडायचा आहे. तर त्याच्या आधी आपण तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही. मग त्याच्यानंतर बटाटे वडे सोडायचे आहे. तर असे मी 1-2 सगळे वडे आता सोडणार आहे. तर पुन्हा तुम्हाला दुसऱ्या वेळेस दाखवते. तर असं वड्यांवर तुम्ही पीठ टाकून घ्या आणि चमच्याच्या साहाय्याने बटाटे वडे सोडा. म्हणजे आकारसुद्धा छान येतो आणि चण्याचं पीठ बरोबर त्याला कवर असा लागला जातो. तर तुम्ही बघू शकता चमच्यावर असा बटाटा वडा घेऊन त्याच्यावर असं चण्याचं पीठ टाकून अलगद असे बटाटे भराभर सोडायचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक्स वापरा. खूप छान असे आपल्याला वडे एकसारखेच आकाराने येतात आणि छान होतात. तर गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. म्हणजे जास्त बारीक करायचा नाही आहे गॅसची फ्लेम. बारीक केल्यामुळे कसं वडे तेलकट होतात आणि जास्त फास्टसुद्धा गॅस ठेवायचा नाही आहे. तर फास्ट गॅस ठेवल्यामुळे वडे आतून तसेच राहतात आणि वरून फक्त कलर चेंज होतो. तर बटाटे व्यवस्थित तळले जात नाही. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम तुम्ही मीडियमच ठेवा. तर मीडियम गॅसवरच असे छान वडे आपले खरपूस कुरकुरीत असे वडे तळून होतील. तर तुम्ही बघू शकता किती छान अप्रतिम त्याला कलर आलेला आहे आणि छान झालेलं आहे. आणि बाजूची जे पीठ असतं ना ते साईडला काढून घ्यायचं आहे, कारण त्याला आपल्याला नंतर मी तुम्हाला सांगेलच काय करायचं आहे. तर हे सगळं जे काही बाजूचं असतं पीठ ते बाजूच्या प्लेटमध्ये काढून घेते आणि छान असे वडे मीडियम गॅसवर तळून घेते. तर तुम्ही बघू शकता आपले वडे इतके सुरेख दिसतात आहे आणि छान असे तळले गेले आहेत. तर आता पुन्हा मी तुम्हाला दाखवते. तर दुसरी बॅच आपण करून तळून घेऊया. तर आता पुन्हा मी 2-4 वडे आहेत ते सगळे मी चण्याच्या पिठामध्ये टाकून घेते आणि छान मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता दुसरी बॅचसुद्धा आपली तळून सुरेख असे झालेले आहेत. तर हे सगळे काढून घेऊया. तर गाडीवरती ज्याप्रमाणे चटणी भेटते ती चटणी कशी करायची ही मी तुम्हाला दाखवते. तर लाल चटणीसाठी हाताने आपण असं पीठ तेलामध्ये सोडायचं आहे आणि हे सगळं असं खरपूस आपण तळून घ्यायचं आहे. तर हे सगळं भज्याप्रमाणे तळून घेतल्यानंतर ते थंड करून ठेवायचं आहे. तर आता मी हे काढून घेते आणि तुम्हाला दाखवते चटणी कशी करायची. तर वडापाव म्हटलं तर ह्या मिरच्या पाहिजेच. तर ह्याच तेलामध्ये आपल्या ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात मी. तर त्या मिरच्या अशा सोडून लालसर अशा तळून घेते. तर ही मोठी मिरची होती तर तीसुद्धा आता मिरची भजी मी करून घेते. तर ही सुद्धा छान लागते आणि कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत या. तर छान लागतात ह्या मिरच्यासुद्धा आणि मिरची भजी इतकी खाण्यास भन्नाट लागते. तर तुम्ही बघा हे करून. ह्या मिरच्या शक्यतो भजी करताना आणा. तर अशा तिखटवाल्या मिरच्या नाही आणायच्या, म्हणजे ते खूप जास्त तिखट असतात. तर आता ह्यासुद्धा मी छान तळून घेते आणि कुरकुरीत तळायच्या आहेत, त्याच्यामुळे खाण्यास अशी खूप छान लागते.
तर जे भज्याप्रमाणे आपण तळून घेतलेलं आहे ते मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकलेला आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे. फक्त इतकंच टाकायचं आहे आणि छान असं सुक्कंच पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे. तर जाडसरच वाटायचं आहे. तर बघू शकता तुम्ही छान अशी आपली चटणीसुद्धा तयार झाली आहे. त्याच्यानंतर आपण आता हिरवी चटणी जी असते ती कशी करायची ते बघूया. तर मी अशा त्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण, मीठ घालून ह्याची थोडंसं पाणी टाकून छान असं मिक्सरमध्ये चटणी तयार केली आहे. तर तुम्ही बघू शकता ही सेम वडापावला लागणारी ह्या दोन्ही चटण्या मी त्याच पद्धतीने दाखवल्या आहे आणि तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे वडे आपले तयार झालेले आहेत आणि हा बेत तुम्ही नक्कीच या पद्धतीने करून बघा. तर आज आपण गाड्यावरती मिळतो असा अगदी परफेक्ट असा खरेखुरी वडापाव जसा भेटतो तसाच पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर असं तुम्हाला चटणी टाकून आपण पाहिजे तसा वडा घरी खाऊ शकतो आणि खूप सारे वडे होतात. तर मी तुम्हाला ही दाखवलेली पद्धत आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा. काळजी घ्या. बाय.